चोरगे आहेत, जयेश भोईर असणार आहेत, विनोद बंडाई आपल्याला पाहायला मिळणार आहेत, स्वप्नील दुलप आहेत, रितेश पाटील आहेत, कुलदीप मेहरोल आहेत, प्रिन्स आहेत. दुसऱ्या बाजूला T90चा संघ आहेत. प्रिन्स आमच्या जवळच आहेत. T90चा संघ आहेत. डीजे थँक्यू. T90 आपला एक एक्स्ट्रा पाठवा. पटेल 11 आपला एक एक्स्ट्रा प्रतिनिधी पाठवा, कारण की लाईव्ह मध्ये सर्व काही गोष्टी दाखवायच्या आहेत. त्यामुळे विनंती आहेत, T90 आपला एक एक्स्ट्रा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. गोलंदाज पहिल्या षटकासाठी आपण पाहिलं तर संतोष आहे, शाहरुख या नावाने प्रसिद्ध आहेत. ते सध्या मैदानावरती पहिल्या षटकात आल्याची जबाबदारी आहे, ती पहिल्या षटकाची जबाबदारी तुम्हाला त्यांच्यावरती खास करून पाहायला मिळणार आहेत. दुसऱ्या बाजूनं येस अंपायर्स मैदानावरती रेडी आहेत. मॅचला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल पहिलं षटक संतोष यांच्यावरती जी जबाबदारी आहे ती जबाबदारी मैदानावरती दिली जात आहे. पहिला बॉल आपण पाहिलं तर थोडा फॉलोविंग स्लीप करण्याचा प्रयत्न, बॉल खेळले गेले आहेत. सिंगल मात्र मैदानावरती येत आहेत. एका धावेवरती समाधानाचे समाधान मात्र तिथे व्यक्त करावं लागलेत. आणि पहिल्या बॉलवरती सिंगल घेतल्यानंतर थोडा कॉन्फिडन्स वाढणार आहेत, थोडी लेवल वाढणार आहेत. पहिल्या बॉलवरती रन आले एक. मुझेफ खान आहेत. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाईट आला होता षटकातील पुढचा बॉल. बॅकफुटला गेले, हलकाताना चेंडूला मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बिटवीन द गॅप खेळल्यात. थोडं जेंटल पुश करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करताना पाहायला मिळाले. सिंगल मैदानावरती घेतली जातात, धावफलक्यावरती धावा लगावल्यात. संघाच्या एकूण धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन धावा झालेल्या आहेत. पुढचा बॉल ओव्हर द विकेट मनोज तलेकर यांच्यासाठी आपण पाहिलं तर थोडं बीट होताना पाहायला मिळाले. बॅटिंग करताय टीम पटेल 11, फिल्डिंग करणारी टीम T90 चॅलेंजर्स. या दोन संघांदरम्यान सुरू असलेली मॅच. स्कोर कार्डवरती धावा जर आपण पाहिला तर पहिल्या पुढील बॉल हवेमध्ये खेळलाय, बॅकफुटला गेले, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक स्वतः विकेट किपर बॉलवरती धावतायत. कॅच मात्र कॅरी नाही करू शकले. वन बाउन्स न जोपर्यंत त्या बॉलला कलेक्ट केलं जाईल तोपर्यंत मेल 1 रन. आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलक्यावरती मात्र वाढत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचत आहेत 4च्या घरामध्ये. 4 धावा आतापर्यंत धावफलक्यावरती लगावल्या गेल्यात. प्रथम ओव्हर द विकेट. अपील झालंय पंचांकडे आणि पंचांचा बोर्ड. पंच दोन्ही अंपायर तिथे विशाल पाटील होते आणि दुसऱ्या बाजूने मल्होत्रा सर होते. त्यांनी दर्शवलं की बॅटची एज होती आणि त्या ठिकाणी चांगला कॅच कॅरी केला. फलंदाज मैदानाच्या बाहेर जाईल. पहिली विकेट मिळाल्यात. मुझेफ खान मैदानाच्या बाहेर गॉन. संतोष सावंत मैदानावरती येत आहेत. नवीन खेळाडू, नवीन बॅटर. शेवटचा बॉल बाकी असेल. संतोष सावंत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. संतोष सावंत आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतील. शाहरुख यांच्या षटका दरम्यान
पाहूयात मैदानावरती शेवटचा बॉल संतोष सावंत यांच्या अगेन्स्ट उलटच बॉल त्याला मात्र फ्लिक केलेत जनरल पुश थोडं करत असताना पाहायला मिळाले. एक रन मात्र मैदानावरती घेतला. दुसरा धावेचा प्रयत्न दुसरी धाव मैदानावरती मात्र आपल्याला कंप्लीट होताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती संपला गेला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन मैदानावरती केलं 6 विकेट गमावलाय. मात्र मैदानावरती एक विकेटच्या मोबदल्यात T90 पटेल 11 या संघाची धावसंख्या आपण पाहता 6 लॉस ऑफ 1 विकेट. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि मैदानावरती येऊयात. जशी मॅचला सुरुवात होईल पुढचा आवाज आहे तो घनश्यामजी भोईर यांचा तुम्हाला ऐकू येईल. हॅलो. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा. गणपती बाप्पांना वंदन करून आई जीवदानी मातेला वंदन करून आज तुमच्या समोर मी घनश्याम भोईर समालोचन करत असताना ज्याचा आवाज तुम्ही ऐकत होता धनंजय पाटील. यावेळी जबरदस्त फटका शफल झाले आणि तिथून 360 डिग्री अँगलमध्ये वळले गेले आणि तिथून चेंडूला सरळ डीप फाईन लेगला सीमारेखा पार चौकारीत असताना आपण सध्या बघतोय. सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये पटेल 11 आणि त्यानंतर आपण बघितलं तर T90 चॅलेंजर अशा दोन संघांमध्ये एक जबरदस्त मॅच आपण सध्या बघतोय. यावेळी फटका खूप चांगला आहे पण तिथून क्षेत्ररक्षक होते त्या चेंडूवरती आले. पॉइंट आणि कव्हरच्या रिझनमध्ये या चेंडूला फील्ड केलं गेलं. सध्या आपण मनोज यांना बघतोय आणि मनोजच्या बॅटमधून एक चौकारी पाहायला भेटला आणि तिथून आपण जर बघितलं तर या चेंडूवरती सिंगलसुद्धा आले. त्यानंतर आपण जर बघितलं तर संतोष सावंत आहेत सध्या स्ट्राईक एंडवरती. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रशांत आहेत. यावेळी ऑन साईडला तिथून डीपवरती क्षेत्ररक्षक येतोय या चेंडूला फील्ड करतोय आणि सध्या तरी जर आपण बघितलं तर चांगली फेकी सुद्धा होते आणि त्यामुळे या चेंडूवरती धावा येतात. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 16 धावा. एक गडी बाद आणि तिथून षटक मार्गस्थ आहे. सध्या तरी जर विचार केला तर दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा इथून खेळ पूर्ण होतोय. सध्या एक गडी बाद झाल्यानंतर तिथून थोडंसं सावरलं जाते. दोन्ही बॅटर करणं सिंगल डबलवरती भर दिली जाते. गती परिवर्तन केलं होतं आणि तिथून मनोज पूर्णपणे बीट झालेत आणि त्यामुळे या चेंडूवरती तिथून कुठल्याच प्रकारचा फटका खेळू शकले नाही. डॉट बॉल सध्या येत असताना आपण सध्या बघतोय. आपण ही स्पर्धा बघितली तर T90 प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा हा महासंग्राम सध्या बघतोय श्री सत्यनारायण कोपरीच्या या मैदानावरती. यावेळी पुन्हा एकदा शफल झाले पण पायावरती चेंडू आदळला जातो आणि त्यामुळे या चेंडूवरती आणखीन एक डॉट बॉल येत असताना सध्या 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा फलकावरती लागल्या गेल्यात पटेल 11 संघ. एक गडी बाद 16 धावा. DC
धन्यवाद DJ. सध्या आपण बघतोय पटेल 11 संघ बॅटिंग करत असताना पहिल्या 12 चेंडूंमध्ये एक गडी बाद झालाय, पण तिथून 16 धावा 5 षटकांचा हा सामना आहे. चला गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय यांना सध्या आपण बघतोय. विजय मामा सुद्धा या व्यासपीठावरती आहेत आणि तेही आज आपण खेळताना पाहणार आहेत. त्यांचाही खेळ पाहायला भेटेल. सध्या तेही मॅचचा आनंद घेत असताना आपण सध्या बघतोय आमच्या व्यासपीठावरती. इथून लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू होता. पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडूचा. पंच आपण जर बघितलं तर मल्होत्रा सर आहेत आणि सध्या तरी या सकाळच्या सत्रामध्ये एक्सरसाइज करत असताना आपण बघतोय तिथून वाईट चेंडूचा इशारा येतोय. अवांतर एक धाव. इथून राऊंड विकेटने आलेत गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा सज्ज होतील. यावेळी बॅकलिपचा उपयोग केलाय. पायावरती चेंडू होता तिथून डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे, पण सध्या तरी नो चेंडूचा इशाराही आलाय. इथून नो बॉल येतोय म्हणजे येणारा चेंडू असेल तो म्हणजे फ्री हिटचा चेंडू असेल. सध्या पंचांचा इशाराही होतोय मैदानाच्या आतमध्ये. या चेंडूवरती 2 धावाही येतात आणि तिथून मनोजसाठी हा फ्री हिटचा चेंडू असेल. पहिला चेंडू अभांतर आणि तिथून नो बॉल हाताळताना सध्या गोलंदाज अक्षय यांना आपण बघतोय. फ्री हिटचा चेंडू. यावेळी ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पण तिथून क्षेत्ररक्षक होते. आयाने चेंडूला अडवलं जातंय, पण फ्री हिट वरती कुठला हिट आला नाही. तिथून एक धाव येते. धावसंख्या फलकावरती लागली जाते ती म्हणजे 20 धावा. एक चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 20 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. संतोष सावंत आहेत सध्या या संघाचे आयकॉन खेळाडू आहेत आणि त्यांच्यावरती जबाबदारी असेल सध्या मैदानाची. यावेळी मोठा फटका केलेला आहे. क्षेत्ररक्षक इथून चुकी होणार नाही आणि तिथून प्रशांतच्या माध्यमातून झेल टिपला जातोय. संतोष सावंतला परतावं लागतंय. धावसंख्या 20 वरती असताना 2 गडी बाद. गॉन. डीजे नवीन बॅटर सध्या आपण बघतोय या मैदानावरती सातत्याने क्रिकेट खेळणारा खेळाडू रवी बंडा यांना सध्या आपण बघतोय. शैवी 26 संघाकडून सातत्याने क्रिकेट खेळणारा हा खेळाडू. सध्या 2 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. 20 धावा फलकावरती लागल्या गेल्यात आणि सध्या समीकरण जर बघितलं तर 20 2 षटकं आणि 2 चेंडू असं पाहायला भेटलं जातंय. आदरणीय सन्माननीय कसालकर साहेबांकडनं या स्पर्धेसाठी आर्थिक देणगी आल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार मानतोय. अक्षयला यश आले. सध्या आपण बघतोय चेंडू हाताळतो म्हणजे तिसरा रवी बंडा. एक चांगला खेळाडू, एक जबरदस्त असा बॅटर आहे. आज संघाला सध्या गरज आहे चांगल्या इनिंगची गरज आहे, पण मिस टाइम स्ट्रोक होतोय. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, पण तिथून चेंडू पडल्यानंतर खाली राहिला. फलंदाज बीट झाले आणि त्यामुळे आणखीन एक डॉट बॉल. आता मात्र लय सापडलंय. अक्षय याचा विचार केला तर अक्षयला इथून पहिला चेंडू वाईट, त्यानंतर नो, पण तिथून लय सापडलंय. सध्या तरी 3 चेंडू चांगले हाताळलेत. धावा खर्च केल्यात आतापर्यंत जर विचार केला तर 3 धावा खर्च केल्यात. इथून पूर्णपणे बीट चेंडू हाताळण्याचा प्रयत्न तर केला होता, पण तिथून फलंदाज बीट झालेत. शरीरावरती चेंडू आदळला जातोय आणि आणखीन एक डॉट बॉल येत असताना सध्या आपण बघतोय 4 चेंडूचा इथून खेळ पूर्ण होतोय. इथून धावा बनवणं गरजेचं आहे सध्या पटेल 11 या संघाला. पुन्हा एकदा चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू हाताळताना अक्षय सध्या आपण बघतोय. चांगली गोलंदाजी होते.
इथून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, वन शॉटचा इशारा येतोय, तिथून एक धाव कमी असेल म्हणजे या चेंडूवरती धावा येतील 2 आणि इथून 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात त्या म्हणजे 22 धावा, 2 गडी बाद, 3 षटकांचा इथून खेळ पूर्ण होतोय. येणारे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. पाहायचा आहे रवी बंड आहे, तिथून झेलही सुटला गेलाय, पण तिथून जर विचार केला तर क्षेत्ररक्षण करणारा जो संघ आहे त्या संघाने मात्र चांगली कामगिरी केली. सध्या T90 चॅलेंजर संघ क्षेत्ररक्षण करतोय आणि सध्या तरी चांगली कामगिरी आहे, कारण 3 षटकांमध्ये रोखलं गेलंय 22 वरती. आता इथून 12 चेंडूवरती चांगल्या प्रकारची गोलंदाजी हाताळायला लागेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण जर बघितलं गेलं तर विनोद बंडा यांना सध्या बघतोय. समोर भाऊ, मोठा भाऊ गोलंदाजीवरती, लहान भाऊ. मैदानाच्या आतमध्ये हे बॅटल आपल्याला पाहायला भेटेल. इथून 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथून अपेक्षा असतील मनोजवरती, कारण आपल्या संघाच्या मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पंच चला एक खेळाडू तुम्हाला, कारण आपण टाइम दिलं होतं 3 षटकंही तुम्हाला, आणि तिथून एक खेळाडू आता मात्र जर आपण बघितलं 38 सर्कलच्या आतमध्ये. चला मैदानाच्या आतमध्ये इथून लेट झालेत, उशिरा झालेत. 3 षटका हाताळण्यासाठी तुम्हाला जो वेळ दिला होता तो वेळ मात्र तुम्ही वाया गेलाय. त्यामुळे इथून एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये सध्या आपण बघतोय. क्षेत्ररक्षण करणारा संघ T90 चॅलेंजर. यावेळी ऑन साईडला फुलटास चेंडू होता, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथून एक तर आले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकीही झालंय पण तिथून बॅकअप केलं गेलंय आणि त्यामुळे या चेंडूवरती येतात 2 धावा. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 24 धावा. सध्या सकाळचं सत्र आहे आणि या सकाळच्या सत्रामध्ये फलंदाजाने ठरवलंय की इथून सिंगल डबलवरती पुन्हा एकदा सज्ज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला इंटू द गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, पण डीपवरचा क्षेत्ररक्षक येतोय, चांगलं क्षेत्ररक्षण होते. सध्या तरी आपण बघतोय दुसऱ्या धावेचा प्रयत्न, मनोज सुखरूप आपल्याला पाहायला भेटतोय आणि त्यामुळे या चेंडूवरती येतात 2 धावा. 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते, ती म्हणजे 26 धावा. आतापर्यंत 20 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय आणि 26 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. रवी बंडा आहे सध्या आणि रवी बंडाच्या कडून अपेक्षा असतील पटेल 11. ओहो, चेंडू पडल्यानंतर बराचसा बाहेर निघतोय आणि तिथून पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडूचा. अभांतरी 1 धाव आणि तिथून आपण जर बघितलं तर विनोद भाऊ आहे आणि त्याला माहिती आहे की भाई का गेम क्या आहे. नक्कीच सातत्याने ही गोष्ट आपण बघतोय, एकत्र एकाच संघातून खेळताना आपण बघतोय, पण आज अगेन्स्ट आहेत आणि त्यामुळे इथून आपल्या संघाचा विचार करावा लागेल. लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू, आणखीन एक वाईट चेंडूचा इशारा येतोय. अभांतर 1 धाव. 28 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. पटेल 11 संघ सध्या आपण बघतोय बॅटिंग करत असताना 2 गडीबाज झाले, तिथून आक्रमक फटके खेळावे लागतील. इथून मोठे फटके खेळावे लागतील, कारण एक चांगली टोटल उभी करायची असेल तर मोठे फटके येणं गरजेचं आहे. मोठा फटके येणं गरजेचं आहे, पण तिथून पडल्यानंतर चेंडू हलकासा गिरकी घेतोय, फलंदाज पूर्णपणे बीट होतोय आणि इथून डॉट बॉल सध्या हाताळताना पाहायला भेटतोय, तो म्हणजे गोलंदाज विनोद बंडा. तीन चेंडूचा इथून खेळ पूर्ण होतोय. धावा धाव फलकावरती लागले गेले, त्या म्हणजे 28 धावा. यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे, डीपवरती चांगलं क्षेत्ररक्षण होतंय सध्या तरी आणि एकच धाव येते. धावसंख्या होती ती म्हणजे 29. चौथं षटक सध्या मार्गस्थ आहे आणि चौथ्या षटकातील 4 चेंडूचा इथून खेळ पूर्ण होतोय. मनोज आहेत सध्या स्ट्राईक एंडवरती, अपेक्षा आशा असतील मनोजवरती.
यावेळी पुन्हा एकदा ऑन साईडला पडल्यानंतर खाली राहिला, बॅटच्या टोला चेंडू लागतोय, तिथून काऊ कॉर्नर रिजन मधून डीपोर्टनं क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलेल फेकीपर्यंत 2 धावा येतात. धावसंख्या होती ती म्हणजे 31 धावा. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि हा चेंडू निर्णायक असेल, कारण सध्या तरी विनोद याचं कौतुक करावं लागेल, कुठल्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला नाही बॅटरला. यावेळी पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक होतोय शॉर्ट थर्डमॅनला, तिथून पॉईंटचा क्षेत्ररक्षक थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक पॉईंट रिझन मध्ये येतोय आणि 1 धाव येते. इथून 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा धावफलकावरती लागल्या गेल्या, त्यामध्ये 32 धावा. रवीचं कौतुक, इथून विनोदचं कौतुक करावं लागेल. सध्या तरी 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. शेवटच्या षटकाचा खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. पाण्याची तिथून सोय केली जाते, तोपर्यंत जातोय आपण DJ विशालकडे आणि ऐकतोय एक सुमधुर संगीत. चला, गोलंदाज नाव सांगायचं आहे स्वप्नील. सध्या आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. यावेळी इथून फटका खेळलाय, पण नो चेंडूचा इशाराही आलाय. पंचांनी इथून बिमर चेंडू हाताळलाय, कारण कमरेपेक्षा वर होता हा चेंडू आणि त्यामुळे या चेंडूवरती येतात. सध्या तरी चला, नो चेंडू आहे सध्या आपण बघतोय आणि नो चेंडूवरती इथून फ्री हिटचा चेंडू सुद्धा येईल. 2 धावाही येतील या चेंडूवरती. फ्री हिटचा चेंडू आहे, पाहायचा आहे. फ्री हिटचा चेंडू खोलवर टप्प्याचा हाताळला जातोय. चेंडू जातो लॉंगॉनला, डीपोरी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव तर येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. हा ना सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या होती ती म्हणजे 35 धावा. पहिला चेंडू इथून फ्री हिटचा होता. 2 फ्री हिटचे चेंडू होते, पण इथून फलंदाजांनी या चेंडूवरती कुठल्याही प्रकारचा फ्री टोल वसूल केला गेला नाही. यावेळी जबरदस्त फटका इनसाइड आउटचा, डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. चेंडू नाही थांबणार, नॉन स्टॉप रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. चौकार येतोय सध्या आणि चौकाराने इथून धावसंख्या फलकावरती लागली गेली ती म्हणजे 39 धावा. इथून 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. शफल झाले, जागा बनवलेत आणि तिथून चेंडूला धाडून दिले सरळ डीप फाईन लेगला. चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. धन्यवाद डीजे. धावसंख्या फलकावरती लागली जाते 43 धावा. 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय मैदानाच्या आतमध्ये. सध्या आपण बघतोय आणि मनोजला माहिती आहे की सकाळचं सत्र आहे आणि सकाळच्या सत्रामध्ये चिप शॉट्स खेळत असताना आपण बघतोय. एक इनसाइड आउटचा चौकार बघितला, त्यानंतर इथून यावेळी पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. मिडविकेटला डीप वरती क्षेत्ररक्षक नाही थांबू शकणार. खाऊ कॉर्नर रिजन मधून चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स, सीमारेखा पार, चौकार. धन्यवाद डीजे. इथून मनोजने मात्र हावी होत असताना आपण सध्या बघतोय. चांगल्या प्रकारची बॅटिंग करतोय सध्या मनोज आपल्या संघासाठी. धावसंख्या होते ती म्हणजे 47 धावा.
धावसंख्या होते ती म्हणजे 47 धावा. मनोजच्या वैयक्तिक धावाचा जर विचार केला तर सध्या तरी 28 धावेवरती खेळतोय. मैदानाच्या आतमध्ये एक चांगली इनिंग मनोजच्या माध्यमातून आपण बघतोय. इथून पाचवा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज. यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका आहे. चेंडू जाईल सीमा रेखा पार, चौकार. मनोजच्या बॅटमधून 4 चेंडूवरती 4 चौकार सध्या पाहायला भेटले जातात. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. धावसंख्या फलकावरती लागली जाते 51. 51 धावा, 2 गडी बाद. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. पाहायचा आहे, उंची गाठले, क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल सुटला जातोय. 2 तर आले, तिसऱ्या धावेचा प्रयत्न सध्या सुरू आहे. पाहायचा आहे धावचीची संधी आणि इथून परतावा लागतील. या चेंडूवरती येतात 2 धावा आणि 2 धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. पटेल 11 संघ पोचलाय, तो म्हणजे 3 गडी बाद 53 धावेवरती. इथून 54 धावेचा पाठलाग करावा लागेल T90 चॅलेंजर या संघाला. पाहायचं आहे सेकंड इनिंग मध्ये काय घडते काय बिघडते. तोपर्यंत जातोय आपण डीजे कडे. पैसली आई माझी थाटान कारले डोंगरानू. पैसली आई माझी थाटान कारले डोंगरानू. चला आपला 12वा प्रतिनिधी पाठवून द्या प्लीज. क्षेत्ररक्षण करणारा संघ आणि तिथून बॅटिंग करणारा संघ. आपल्याला विनंती असेल की आपले 12वे प्रतिनिधी पाठवून द्या, नाही तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आता पॅनल्टीला सामोरं जावं लागेल कारण एक खूप चांगली स्पर्धा आहे.
एक जबरदस्त स्पर्धा आहे डीबीएनच्या माध्यमातून इथून लाईव्ह कव्हरेज केलं जाते आणि म्हणून इथून 12वा प्रतिनिधी दोघांचे दोन्ही संघाचे 12वा प्रतिनिधी प्लीज या. तुमची लिस्ट आहे तुमची नाव आहे पण कुठल्या खेळाडूचं काय नाव आहे ते सध्या नाही माहिती मिळत म्हणून विनंती आहे. सध्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण जर बघितला तर जतीन आहे. जतीन पाटील यांना आपण बघतोय आई भवानी मार्मरपाडा संघाकडनं सातत्याने खेळणारा हा खेळाडू आहे. इथून बॅकफुटला गेले टॅप केले चेंडू जातोय पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे सध्या तरी एकच धाव येईल या चेंडूवरती. प्रशांत आहे आणि प्रशांतच्या बॅटमधून एक चांगला फटका पाहायला भेटला. पाठलाग आहे इथून आपण जर विचार केला तर 54 धावेचा पाठलाग आहे. तिथून थोडंसं सावधगिरीने खेळत असताना आपण सध्या बघतोय प्रशांत सध्या आपण बघतोय नॉन स्ट्राईक एंडवरती स्ट्राईक एंडवरती बॅटर अमय यांना सध्या आपण बघतोय. पुन्हा एकदा जतीन सज्ज गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यावेळी फक्त स्टेअर केलं गेलंय चेंडूला एक सन्मानपूर्वक स्ट्रोक सध्या आपण बघतोय आणि तिथून शॉर्ट लॉग ऑफला क्षेत्ररक्षक या चेंडूला फील्ड करतोय आणि त्यामुळे या चेंडूवरती येते एक धाव. सध्या मॅटर नक्कीच आणि चेअरअप सध्या खेळलं जात आहे क्षेत्ररक्षण करणारा संघ सध्या आपण बघतोय. गती परिवर्तन केलं जात आहे आणि इथून पूर्णपणे बीट झालेत प्रशांत. एक चांगला चेंडू जतीनच्या माध्यमातून आपण सध्या बघतोय आणि तिथून चांगला चेंडू हाताळताना सध्या आपण बघतोय 2 धावा फलकावरती लागले गेले आहेत. पाठलाग आहे 54चा संघ पोचलाय 2 वरती. इथून 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथून पॉवर दाखवावी लागेल. सध्या गोलंदाजाची पॉवर पाहायला भेटते पण इथून बॅटर आपली पॉवर दाखवेल का मैदानाच्या आतमध्ये. सफल झाले होते तिथून क्षेत्र निवडलं होतं धावचीची संधी आहे इथून चुकीची कॉलिंग आणि तिथून प्रशांतला परतावं लागतंय. पहिला गडी बाद धावसंख्या 2 वरती असताना संघ T90 चॅलेंजर. इथून प्रशांत आपण सध्या बघतोय प्रशांतला पूर्णपणे इथून शांत केलं गेलंय. डगआउटचा रस्ता दाखवून दिलाय सध्या जतीन या गोलंदाजाने. चांगलं क्षेत्ररक्षण झालं कॉलिंग मध्ये थोडासा बिघाड होता आणि त्यामुळे तिथून आपण जर विचार केला तर इथून प्रशांतला परतावं लागलं. धावसंख्या 2 सध्या आपण बघतोय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शाहरुख सध्या आपण बघतोय. संतोष शाहरुख असा खेळाडू सध्या आपण बघतोय. इथून डॉट बॉल येत असताना आणि जतीनचं कौतुक करावं लागेल. चांगली गोलंदाजी होते आणि सध्या आपण जर बघितलं बँक बॅलन्स कमी आहे पण तिथून खर्चिकही सध्या गोलंदाजी मार्फत ही कमी पाहायला भेटते. डीपवरती क्षेत्ररक्षक आहे आणि आपण जर बघितलं या लीगचा फॉर्मॅट तर प्रत्येकाला प्रत्येकाचा खेळ माहिती आहे आणि त्यामुळे तशा प्रकारचं क्षेत्ररक्षण लावलं जाते तशा प्रकारची फील्ड लावली जाते आणि तशा प्रकारचे चेंडू हाताळले जातात गोलंदाजामार्फत. जतीन पुन्हा एकदा सज्ज. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न पण पंच वळलेत काहीतरी अनोखे स्टाईलमध्ये. इथून मल्होत्रा सरांचा इशारा येतोय वाईट चेंडूचा. असं मला वाटलं की पायाने वाईट चेंडू देणार का काय पण तिथून हात वरती केलेत आणि सध्या तरी वाईट चेंडू. थोडासा फनी मुमेंट्स पंचांकडनं सुद्धा आपण बघतोय. धावसंख्या होती ती म्हणजे 3. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पुन्हा एकदा लॉंगॉनला शॉर्ट लॉंगॉनला इथून क्षेत्ररक्षक आहे या चेंडूवरती येतील आणि इथून पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण होतोय. धावा धावपलकावरती लागले जातात ते म्हणजे T90 चॅलेंजर संघ पोचला 1 गडी बाद 4 वरती. आता येणारे 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 24 मधून इथून 50 धावीची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. जातोय आपण डीजे कडे ऐकतो एक छोटीशी धून.
आपण या लीगमध्ये जर विचार केला तर 4 संघ खेळताना आपण बघतोय. सध्या आपण संघ बघितला तर R11 लगातो 6 या संघाचं एक नाव आहे. त्यानंतर अंबेश 11 या संघाचं एक नाव सध्या आपण बघतोय. त्यानंतर T90 चॅलेंजर आणि त्यानंतर पटेल 11 असे 4 संघ आज आपल्याला या दिवसभरामध्ये खेळताना पाहायला भेटतील. सध्या एक सामना आपण बघितलाय. त्यानंतर हा दुसरा सामना सध्या सुरू आहे. मैदानाच्या आतमध्ये DBN लाईव्हच्या माध्यमातून हा सामना कव्हरेज केला जातोय. ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज यावेळी फ्लाइटेड डिलिव्हरी इनटू द गॅप. चेंडू नाही थांबणार. चेंडू जातो 1 2 3 करत सीमारेखा पार. लॉंग ऑफला येतोय चौकार. धन्यवाद. आणि इथून अमयच्या बॅटमधून एक देखणा फटका पाहायला भेटला. जबरदस्त फटका. 38 सर्कलचा जो खेळाडू होता त्याच्या डोक्यावरून इथून चला गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. यावेळी बॅकलिपचा उपयोग केला जातो. बॅटला चेंडू स्पर्श झाला आणि तिथून एक धाव येते या चेंडूवरती. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय पटेल 11 संघ पोचलाय तो म्हणजे 9 वरती. एक गडी बाद झाल्यात. सध्या गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रवीण याला आपण सध्या बघतोय. सध्या दुसरं षटक सध्या पॉवर प्लेचा आपण बघतोय. 3 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत आणि इथून सध्या पहिल्या चेंडूवरती पॉवर दाखवलंय प्रवीणच्या गोलंदाजीवरती. शाहरुख आहेत सध्या. इथून बॅट अँड पॅडच्या मधून खेळण्याचा प्रयत्न रवी बंडा आहेत. तिथे चुकी होणार नाही आणि इथून शाहरुखलाही परतावं लागतंय. आणखीन एक गडी बाद. धावसंख्या 9 वरती असताना पटेल 11 या संघाच्या. धन्यवाद. आणि या संघाची आपण जर बघितलं तर ऑनर सध्या आहेत विशाल पवार यांना सध्या आपण बघतोय स्ट्राईक एंडवरती. T90 चॅलेंजर संघाचे सध्या ऑनर आहेत आणि इथून जबाबदारी आहे कारण 54 धावेचा पाठलाग करायचा आहे. प्रवीण पुन्हा एकदा सज्ज. लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू. पंचांचा इशारा येतोय वाईट चेंडूचा. अवांतर एक धाव. धावसंख्या होती ती 10. षटक मार्गस्थ सध्या आपण जर विचार केला तर दुसरे षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा इथून खेळ पूर्ण होतोय. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पण मिस टाइम स्ट्रोक सध्या आपण बघतोय. लेग बाईटचा इशारा येतोय. शरीरावरती हा चेंडू आदळला जातोय. एक धाव येते. एका धावेने धावसंख्या फलकावरती लागली जाते 11 धावा. मैदानाच्या आतमध्ये मनोज तळेकर यांची बॅटिंगचा जर विचार केला तर 4 चेंडूंवरती 4 चौकार या मैदानावरती ज्याच्या बॅटमधून आलेत. यावेळी सरळ बॅटने डाऊन द ग्राउंड. चेंडू 1 बाउन्स. सीमारेखा पार. चौकार. धन्यवाद डीजे. इथून चौकाराने धावसंख्या फलकावरती लागली जाते. संघ पोचलाय 15 वरती. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या 4. या षटकामध्ये आपण सध्या तरी बघतोय प्रवीणच्या या गोलंदाजीवरती 11 धावा सध्या खर्च केलाय. शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये. शॉर्ट पिच चेंडूला पुल केलंय. पुल पॉवरफुल सक्सेसफुल. चेंडू 1 बाउन्स. सीमारेखा पार. आणखीन एक शेवटच्या चेंडूवरती येतोय चौकार.
मॅच बॉल आलाय का? नवीन गोलंदाज सध्या आपण बघतोय. गोलंदाजी मार्कवरती धावसंख्या आपण जर विचार केला तर T90 चॅलेंजर संघ पोहोचलाय, तो म्हणजे विकी सध्या येतोय गोलंदाजी मार्कवरती. विक्रांत यांना सध्या बघतोय. चांगला चेंडू, जबरदस्त चेंडू हाताळलाय. जलद गतीचा हा चेंडू होता, पडल्यानंतर खाली राहिला आणि त्यामुळे इथून हा चेंडू डॉट बॉल होत असताना आपण सध्या बघतोय. 19 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. 56चा पाठलाग आहे सध्या मैदानाच्या आतमध्ये. यावेळी पुन्हा एकदा क्षेत्र निवडलंय. क्षेत्ररक्षक तिथे कुठलाही नाहीये. सध्या पाठलाग सुरू आहे. पाहायचं आहे, एक झालंय, दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अमय पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती जाण्याचा प्रयत्न, फेक करेपर्यंत तिथून चांगल्या प्रकारची रनिंग बिटवीन द विकेट सध्या आपण बघतोय. विशाल पवार आणि अमयच्या या दोघांमधून इथून 1 शॉट, एक रन इथून शॉट झालेली आहे आणि त्यामुळे एक धाव कमी केली जाईल. म्हणजे ते धावले ते काही कामाचे नाही असंही म्हणू शकतो, कारण महत्वाच्या धावा आहेत सध्या संघासाठी. महत्वाच्या धावा असणं गरजेचं आहे, पण तिथून शॉट 1 शॉटचा तिथून आलाय इशारा पंचांचा आणि त्यामुळे धावसंख्या फलकावरती लागली जाते 21. 2 चेंडूचा इथून खेळ पूर्ण होतोय. 2 गडी बाद, 21 धावा. यावेळी पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मधून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातो मिड विकेटला. डीपवरचा क्षेत्ररक्षक एकतोय. या चेंडूला उचलेल, फेक करेपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये सध्या अपील केली होती, पण सुरक्षित आपल्याला क्रीज मध्ये पाहायला भेटतोय मिस्टर अमय. धावसंख्या होती ती म्हणजे 23 धावा. तिसरा षटक मार्गस्थ. 3 चेंडूचा खेळ पूर्ण होतोय. पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मार्क होती गोलंदाज. यावेळी मोठा फटका, बिग ब्लास्ट, चेंडू आउट ऑफ द पार्क, षटकार. धन्यवाद डीजे. इथून आपण जर बघितलं ऍक्शन रिप्ले मध्ये तर चेंडू होता स्लॉट मध्ये आणि पाठवलंय सरळ आपल्या ज्या गाड्या पार्किंग केल्यात ना त्या पार्किंग प्लॉट मध्ये. चेंडू सीमारेखा पार. धावसंख्या होती ती म्हणजे 29. 2 गडी बाद. या षटकातील 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अमयची बॅट आता मात्र बोलू लागले. बॅट बोलू लागले. आणखीन एक 3 इन रो 2 इन रो येतोय. सध्या 2 षटकार येतात. सुरुवातीने 3 चेंडूचा जर विचार केला ना तर गोलंदाज विक्रांत यांनी खूप चांगले हाताळले होते, पण तिथून 2 चेंडूचा जर आपण विचार केला तर दोन्ही चेंडू स्लॉट मध्ये होते, फलंदाजाच्या रेंज मध्ये होते आणि तिथून अमय सेट झालेत आणि त्यामुळे अमयच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला भेटतात. संघ पोहोचलाय 35 वरती. इथून 54चा पाठलाग असताना चांगल्या प्रकारची बॅटिंग करतोय मिस्टर अमय सध्या आपण बघतोय. पुन्हा एकदा सज्ज या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 35 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. चला चला वेळ जातोय, प्लीज थोडं सहकार्य करा. इथून एक क्षेत्ररक्षक आपण बघितला तर शॉर्ट सिली मिडॉनला पाहतोय, मिडॉफला पाहतोय सध्या आपण बघतोय. यावेळी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता, पूल केला गेलाय पण अनसक्सेसफुल झालाय. सध्या 1 धाव येते आणि 3 षटकाचा इथून खेळ पूर्ण होतोय. धावा धावफलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 36 धावा, 36. आता येणारे चेंडू असतील 12 आणि विजयासाठी आवश्यकता आहे ती म्हणजे 18 धावीची आवश्यकता. 12 चेंडू 18 धावा. मैदानाच्या आतमध्ये बॅटल रंगेल का? जातोय विशालकडे.
सध्या आपण गोलंदाजी मार्क करतोय संतोष सावंत यांना बघतो. या संघाचे आयकॉन खेळाडू आहेत. 12 मध्ये 18ची आवश्यकता आहे. इथून कंजूसवाली गोलंदाजी करावी लागेल. हो, यावेळी जर आपण बघितलं गेलं तर बॅटला चेंडू स्पर्श झालाय. पंच नक्कीच कळवतील कारण तिथून अपील केली होती. बॅटला स्पर्श झालाय कारण बॅटला स्पर्श झाल्यानंतर आवाजही आला कारण बॅट ही क्रीजवरती घासली गेले आणि त्यामुळे अपील केली होती पण तिथून अपील फेटाळून लावले. धावसंख्या 1 भर होते. धावसंख्या फलकावरती लागले गेले ते म्हणजे 37 धावा फलकावरती लागत असताना यावेळी पुन्हा एकदा थोडासा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण शरीरापासून दूर होते. बॅटच्या टोला स्पर्श होतोय. 1 धाव होती ती दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. सध्या तरी जर विचार केला तर खांदे थोडेसे खाली येत असताना आपण सध्या बघतोय क्षेत्ररक्षण करणारा संघ पटेल 11 संघ. इथून या मैदानाचा इतिहास नक्कीच याची चर्चा केली जाईल पण सध्या 39 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. आता चेंडू असतील 10 मध्ये 15ची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. गती परिवर्तन केले आणि इथून चांगला चेंडू हाताळला जातोय. फ्लाईट हिट होती. चेंडू पडल्यानंतर हलकासा इथून गिरकी घेतोय आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. डॉट बॉल येत असताना 9 मध्ये 15ची आवश्यकता आहे. चर्चा या मैदानाची केली जाईल कारण बरेचसे सामने या मैदानावरती होतात. बरेचसे रेकॉर्ड्स आहेत या. पुन्हा एकदा इथून पंच वळतील कारण चेंडू पडल्यानंतर बराचसा बाहेर निघतोय. वाईट चेंडूचा इशारा येतोय आणि अवांतर एक धाव. धावसंख्या फलकावरती लागली जाते 40. 14ची आवश्यकता. चेंडूचा खेळ आहे तो म्हणजे 9. मध्ये 14ची आवश्यकता आहे. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. आता जर आपण बघितलं तर डीप कव्हरला क्षेत्ररक्षक जात असताना एक शॉर्ट पॉइंट त्यानंतर शॉर्ट मिड ऑफ लॉंग ऑफ. यावेळी फटका खेळलाय डीप वरती. चेंडू जाईल आउट ऑफ दी पार्क. येतोय इथून दमदार षटकार. धन्यवाद डीजे. मी म्हटलं होतं की या संघाचे ऑनर आहेत आणि ऑनरच्या बॅटमधून मोठा फटका येणं गरजेचं आहे. सध्या विशाल पवारच्या बॅटमधून एक मोठा फटका येतोय. धावसंख्या होती ती म्हणजे 46 धावा. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. उंची गाठले आणि लांबीही गाठले. चेंडू जातो सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 षटकार. धन्यवाद डीजे. इथून विशाल फायर होत असताना आपण सध्या बघतोय 2 धावीची आवश्यकता आहे. या षटकातील शेवटच्या चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळी पुन्हा एकदा जबरदस्त फटका. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हरला. 1 बाउन्स सीमारेखा पार आणि इथून संघ T90 चॅलेंजर संघ इथून विजयी होतोय. कॉंग्रॅच्युलेशन संघ T90 चॅलेंजर. आणि तिथून विशाल याची जबरदस्त फलंदाजी, अमय याची जबरदस्त फलंदाजी आणि संघाला नेऊन ठेवलंय विजयाच्या दिशेने. आणि तिथून T90 पटेल 11 संघ सध्या आपण बघतोय थोडासा नाराज असतील पण हा लीग फॉर्मॅट मॅच आहे. पहिल्या मॅच मध्ये काय चुका झाल्यात त्या नेक्स्ट मॅच मध्ये कशा नाही करता येणार याची चर्चा केली जाईल मैदानाच्या आतमध्ये. तोपर्यंत आपण नेक्स्ट मॅचचा टॉसच्या दिशेने सुद्धा जाणार आहेत डीजे.